महिलांना कुठेतरी कार्यक्रमाला एखादी संधी मिळावी म्हणून आशाताई बुचके यांनी ठरवलं का आपल्या गटामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गावामध्ये कार्यक्रम होम मिनिस्टरचा ठेवायचा. होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवायचा. आम्ही अलकाताईंना फोन केला. अलकाताई माझ्या सासूबाई आहे आणि हे आमचे कोण आहेत सांगू, हे आमचे जावई आहेत. ताई सुरेखाच्या मामाची म्हणजे नात यांना दिली, त्यामुळे हे आमचे नातेवाईक आहेत. ताईंना सांगितलं का या गावात आमच्याकडे नवरात्राच्या या ठिकाणी देवी बसत नाही, परंतु ताई म्हणल्या देवी बसत नसत परंतु अनेक देव आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या मनामध्ये आनंद होण्याकरता आपण हा कार्यक्रम केला म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. निश्चितपणे तुम्ही सारेजणी या ठिकाणी उपस्थित राहिला, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि विकास कामाबद्दल बोलायचं ठरवलं तर या ठिकाणी विकास कामं ताईंनी वाणी साहेबांच्या अगोदरच या गावामध्ये केलेली आहे. ताई 2002 ला होत्या, इथून नंतर पुढे गेल्यावर नव्हत्या, पण ताई या मतदारसंघात नसल्या तरी विकास काम करण्याचं कुठलंही काम आणलं तर लोक ताईकच येत होती. परंतु त्यात तुम्हाला एक आनंदाची भर सांगायची, आमचं गावाचा यांनी विषय काढला सरपंचांनी. या ठिकाणी खरं म्हणलं तर काल किरण भाऊ आमच्या गावामध्ये आलते, संतोषदादा चव्हाण पण आलते. त्यांनी गावाचं थोडा वेळ पाहिलं, फक्त फार गाव फिरून पाहिलं नाही. फिरल्यानंतर तुम्ही म्हणा ताईशिवाय पर्याय नाही. पण तुम्ही एकदा आमच्या गावात या सर्प पाहुण्याने येऊन गेले. ताई तुम्ही पण एकदा या आणि जमलं तर 2-4 महिन्याला दादा पाठवा. गावचा विकास कसा करायचा ते आम्हाला आशाताईंनी सांगितलं. आमच्या गावाला निधी द्यायला कोणीच वाली नव्हतं, कारण आमचं गाव तुमच्याही गटात नाही, आम्ही पाहुणे मंडळी. परंतु आशाताईंनं एक आदर्श गाव घडावं म्हणून आमच्या गावाला स्वतः दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आणि दत्तक घेतल्यानंतर त्या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास केला. या ठिकाणी योगायोगाने आम्ही तुमच्या गटामध्ये आलो. खानगाव असं, निरगुडे असं, सोमतवाडी असं, ही खरं तर तिन्ही गावं ताईवर आतोनात प्रेम करणारी. आणि त्या गावांनी असा विचार केला का योगायोगाने ताई जर आपल्या मतदारसंघात येत आहेत तर आता ताई पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. थोड्याफार दिवसात त्या ठिकाणी जाहीर होती, परंतु ताईंना याच मतदारसंघात उभं राहावं अशी आमच्या तिकडच्या मंडळींची इच्छा होती. कालही लोकांनी ताई बोलून दाखवलं. या ठिकाणी सरपंच आहे, माजी सरपंच आहे, त्यांनी त्या ठिकाणी परिस्थिती पाहिली. किती महिला होत्या सरपंच साहेब? आणि पुरुष पण होते. तर वाणी साहेब चुकले आणि संतोष दादा पण होते. आणि निश्चितपणे तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही कसे बरोबर आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे, आम्ही कशाला सांगायला पाहिजे. त्या ठिकाणी आमची चर्चा पण झाली. वाणी साहेब या ठिकाणी आमचा म्हणलं मामी पण आली आमच्या गावात, बाचे पण आले. दोघांना आम्ही शुभेच्छा देतो, पण दोघांना शुभेच्छा एका वेळेस कशा द्यायच्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं मामी आणि बाच्यामध्ये ठरवा आणि तुम्ही सांगाल त्याला आम्ही शुभेच्छा आणि तुमच्या पाठीमागे उभं राहू. त्याच्यानंतर नाना बोलले. नानांनी सांगितलं पहिल्यांदा आता मामीला द्या, मामीची शेवटची वेळ नानांच्या भाषणामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर संतोषदादाचं बोलून झालं. संतोषदादा पुन्हा उठले आणि सांगितलं नाना आमच्या गावचे जावई आहे, आमचे मेवणे आहे, दाजे आहे आणि त्यांचा शब्द आम्हाला पाळावाच लागलो. त्यामुळे हे दोघंही एक आहेत. तुम्ही कुठल्याही वाणी साहेब आम्हाला काय कळलं, मला रात्री कळलं हे दोघंही एक आहेत. आम्ही विनाकारणच चालले आणि दोघंही संती कार्यक्रमाला करतात, कारण नातं हे जपलं पाहिजे. त्यामुळे हे जपण्याचं काम निश्चितपणे होणार आहे. आणि येत्या काळात ताई या मतदारसंघातून उभे राहणार आहे. तर ताईंना आपण जास्तीत जास्त खरं म्हणलं तर विठ्ठलवाडीचा बूथ वेगळा आहे, वाडी छोटी, तुम्ही तुमच्या छोट्या वाडीमध्ये लवकर निर्णय होतो. सरपंच साहेब माझे दोन्ही सरपंच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो का खानगावपेक्षा जास्त मतदान, ठीक आहे मतदानाने आम्ही जास्त असू, पण टक्केवारीने विठ्ठलवाडी पुढे जर आणली तर निश्चितपणे या विठ्ठलवाडीचा विकास ताई आपल्या दत्तक घ्यायला नको हे गरज आहे. तुमचं पाहिजे ती राहिली ही कामं. आता तुम्हाला यायला जायला रस्त्याने जी काही अडचण होती तो रस्ता खरं म्हणलं तर मंजूर आहे सरपंच साहेब. कुठला जे खड्डे पडले तिथून इकडं टोनेपर्यंतचा तो रस्ता भविष्य काळात आता होणार आहे. पाऊस चालल्यामुळे रस्त्याच्या कामाला उशीर लागतो, कारण पावसात डांबरीकरण होत नाही. पण ताई येता येता पण जरा त्रास जाणवला असा खाली येता येता. आमच्या बबनदाच्या घरी पहिले आम्ही गाड्या जास्त बरे आलो. निश्चितपणे जी काय बाकी कामं असतील ती आशाताईच्या माध्यमातून निश्चित होतील. आणि मी आमच्या विभागाच्या मी तुमच्या विभागात असल्यामुळे तुम्हाला एक विनंती करतो तर तुम्ही सुद्धा आशाताई सोबत राहा. आशाताईला येत्या निवडणुकीमध्ये विठ्ठलवाडीच्या मतपेटी ज्या वेळेला फोडली जाईल त्यावेळेला निश्चितपणे आमच्या ताईंना एक आनंद वाटला पाहिजे की विठ्ठलवाडीमध्ये होणाऱ्या मतदानापैकी 95% मतदान हे आशाताईंच्या
बाजूने झालेले असेल याचा आनंद निश्चितपणे आम्हा सर्वांना होईल आणि ते तुम्ही कराल असे या ठिकाणी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.